Hello students, welcome to the next session of reproduction in lower and higher animals. खूप बेसिक टॉपिक आहे, महत्त्वाचा टॉपिक आहे. थेरीसाठी, नीटसाठी, CETसाठी, बोर्ड एक्झामसाठी खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. ह्याच्यामध्ये आपण रिप्रोडक्शनचे वेगवेगळे टाईप्स अभ्यासतोय, स्पेशली ह्युमन रिप्रोडक्शन अभ्यासतोय. त्याच्यामध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आपण पाहिलेले आहे. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे काही पार्ट्स आपण पाहिलेले आहेत. इंटरनल जेनिटॅलिया पाहिलेलं आहे आपण कंप्लीट. आत्ता आपल्याला या लेक्चरमध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे एक्सटर्नल जेनिटॅलिया इन फिमेल सिस्टीम. म्हणजे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे आउटसाईड पार्ट, शरीराच्या बाहेर असणारे पार्ट हे आपल्याला पाहायचे आहेत. लास्ट लेक्चरला पण शरीराच्या आतील रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे पार्ट बघितले होते. आत्ता आपल्याला मात्र शरीराच्या बाहेर कोणकोणते पार्ट आहेत हे आपल्याला पाहायचे आहेत. याला म्हटलं जातं एक्सटर्नल जेनिटॅलिया. सो दी पार्ट ऑफ रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम विच आर आउटसाइड दी बॉडी आर कॉल्ड ॲज एक्सटर्नल जेनिटॅलिया. सो पार्ट्स outside the body, parts of reproductive system outside the body called as external genitalia, called as external genitalia, right? ओके. आता हे जे एक्सटर्नल जेनिटॅलिया आहे याच्यात दोन महत्त्वाचे पार्ट आहेत. एक आहे फाल्वा, FULVA, आणि दुसरा आहे तो म्हणजेच ॲक्सेसरी ग्लँड्स. काय म्हणायचं? ॲक्सेसरी ग्लँड्स. एक्सेसरी ग्लँड्स. ओके. आता ह्या व्हॉल्वामध्ये वेगवेगळे पार्ट्स आपण अभ्यासणार आहे. त्यांची जस्ट आपण एक फ्लोचार्ट तयार करतोय. जसं की एक लॅबिया मेजोरा. आपण या प्रत्येक पार्टची माहिती डायग्रामच्या साहाय्याने डिटेल पाहणार आहे. जस्ट आता आपण एक फ्लोचार्ट तयार करतोय. Then labia minora, then clitoris, याच्यानंतर वेस्टिब्यूल पार्ट आहे, वेस्टिब्यूल. याच्यानंतर ओपनिंग्ज आहेत, वजायनल ऑरिफाईस आणि युरिनरी ऑरिफाइसेस, हायमेन. हे वेगवेगळे पार्ट्स आहेत बघा. लॅबिया मेजोरा, लॅबिया मायनोरा, क्लायटॉरिस, वेस्टिब्यूल, ऑरिफाइस, हायमेन. सो these collectively called as vulva. Then accessory glands includes बार्थोलिन ग्लँड्स ह्या कुठं असतात, काय काम करतात हे आपण पाहणार आहे. जस्ट आपण एक फ्लोचार्ट तयार करतोय एक्सटर्नल जेनिटॅलियाचा. त्याच्यानंतर ग्लँड ऑफ स्किनी. ॲक्च्युली हे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमशी रिलेटेड नाही, परंतु त्याच्यामध्ये थोडंसं लुब्रिकेशनचं फंक्शन असतं. सो ग्लँड ऑफ स्किनी and mammary glands. ह्या तीन ग्लँड्स आपल्याला डिटेल बघायचे आहेत ॲक्सेसरी ग्लँड्समध्ये, आणि वाल्वामध्ये आपल्याला हे मेजर पार्ट बघायचे आहे. सो दिस इज द फर्स्ट मेजर पार्ट कॉल्ड ॲज वाल्वा अँड द सेकंड वन कॉल्ड ॲज ॲक्सेसरी ग्लँड्स. ह्या सगळ्यांचा मिळून ॲक्सेसरी ग्लँडमध्ये या तीन ग्रंथी आपण पाहणार आहे, आणि वाल्वा ह्याच्यामध्ये हे वेगवेगळे पार्ट्स आपल्याला बघायचे आहेत. हे सगळे पार्ट्स आहेत हे शरीराच्या बाहेरच्या बाजूला आहेत, आणि म्हणून याला काय म्हणायचं? एक्सटर्नल जेनिटॅलिया. सो पार्ट्स of reproductive system
outside the body called as external genitalia, inside the body called as internal genitalia. ओके, हा जो फ्लो चार्ट आहे हा फ्लो चार्ट लिहून घ्या. वन बाय वन आपण विथ डिटेल यांची माहिती पाहणार आहोत. ओके ओके आपल्याला एक्सटर्नल जेनिटॅलिया पाहायचं आहे. हे एक्सटर्नल जेनिटॅलियाची डायग्रॅम आहे. याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला फाल्वा हा पार्ट पाहायचा आहे आणि त्याच्यानंतर ॲक्सेसरी ग्लँड्स बघायचे आहेत. तर सुरुवातीला हा जो फाल्वा पार्ट आहे हे जे होल स्ट्रक्चर आहे, होल स्ट्रक्चरला म्हणायचं फाल्वा. मग याच्यामध्ये वेगवेगळे पार्ट्स असतात. आत्ता आपण एक लिस्ट पाहिली होती. त्याच्यामध्ये हा जो सगळ्यात बाहेरच्या बाजूचा पार्ट आहे, एक्सटर्नल पार्ट आहे, याला म्हणायचं लॅबिया मेजोरा. काय म्हणायचं? लॅबिया मेजोरा. ओके, लॅबिया याचा अर्थ स्किन फोल्ड असतो, थिक फोल्ड असतो. मेजोरा याचा अर्थ लार्ज साईजचा असतो, याला म्हणायचं मेजोरा. आउटर साईडला असतो. सो आउटर आहे, थिक आहे, स्किन फोल्ड्स असतात, फॅटी टिश्यूनी तयार झालेले असतात, याला म्हटलं जातं लॅबिया मेजोरा. सो आउटर टू लेफ्ट अँड राईट थिक स्किन फोल्ड्स कॉल्ड ॲज लॅबिया मेजोरा. माहिती कळाली तुम्हाला? सो दीज आर दी आउटर पेअर्ड स्किन फोल्ड्स thick in size called as labia majora. लेफ्ट अँड राईट असतात, लेफ्ट अँड राईट विथ हेअर्स असतात. सम हेअर्स आल्सो प्रेझेंट ऑन दिस पार्ट, लॅबिया मेजोरा. सो आउटर आहे, पेअर्ड आहे, स्किन फोल्ड आहे, थिक आहे, लेफ्ट अँड राईट कॉल्ड ॲज लॅबिया मेजोरा. सो दिस इज दी आउटर पार्ट. त्याच्यानंतर हा जो आतील पार्ट आहे या साईडचा, सेकंड म्हणजे लॅबिया मेजोराच्या आतील स्किन फोल्ड असतात, याला म्हणायचं लॅबिया मायनोरा. व्हॉट वी कॉल्ड ॲज लॅबिया मायनोरा. आता याची माहिती काय? हे मात्र इनर साईडला आहेत, म्हणजे लॅबिया मेजोराच्या आतील बाजूला आहेत. सो इनसाइड लॅबिया मेजोरा. हे पण पेअर्डच आहेत, म्हणजे टू इन नंबर आहेत. हे मात्र स्किननी तयार झालेले स्किन फोल्डच आहेत. स्किन फोल्ड हे थिक असतात, हे थिन साईजचे आहेत, थिन असतात. लेफ्ट अँड राईट असतात, लेफ्ट अँड राईट. ॲट पोस्टेरियरली दे फ्यूज विथ इच अदर. पोस्टेरियरली दे फ्यूज विथ इच अदर टू फॉर्म फोरचिटी. हे जे फ्युजन तयार झालेलं आहे, हे फ्युजन तयार झालं आहे, याला म्हटलं जातं फोरचिटी. फोरचिटी called as fourchette. So lowermost fusion of this labia minora is called as fourchette. लोअर साईडला, पोस्टेरियर साईडला ते फ्यूज होतात, याला म्हटलं जातं फोरचिटी. ओके, सो दिस इज द लॅबिया मायनोरा. दोन लेबल्स तुम्हाला कळाले आहेत, त्याची माहिती आपण डिटेल लिहिलेली आहे. सो दिस इज द लॅबिया मेजोरा, त्याची माहिती वरती लिहिलेली आहे, इकडं लिहिलेलं आहे त्याची इन्फॉर्मेशन, आणि लॅबिया मायनोरा याची माहिती आपण खालच्या बाजूला लिहिलेली आहे. ओके, दोन पार्ट कळाले? ठीक. आता याच्यानंतर हा जो इनसाईडचा व्हर्टिकल डिफ्रेशन असतं, इथं इनसाईडला एक व्हर्टिकल डिफ्रेशन असतं. हा जो आतील पार्ट आहे याला म्हटलं जातं वेस्टिब्यूल. काय म्हटलं जातं? वेस्टिब्यूल. कॉल्ड ॲज वेस्टिब्यूल. वेस्टिब्यूल.
So vertical depression is called as vestibule. It is a vertical depression. आता या वेस्टिब्यूलमध्ये दोन ओपनिंग असतात. हे जे लोअर साईडचा जो ओपनिंग आहे, लोअर ओपनिंग आहे, याला म्हटलं जातं वजायनल ऑरिफाइस किंवा वजायनल ओपनिंग. वजायनल ऑरिफाइस. ऑरिफाइस या शब्दाचा अर्थ आहे ओपनिंग. आणि हे जे वरच्या साईडला तुम्हाला दिसतं याला म्हणायचं युरिनरी ऑरिफाइस. म्हणजे युरिनरी ओपनिंग, वजायनल ओपनिंग, दोन ओपनिंग असतात. अप्पर असतं ते युरिनरी ओपनिंग आहे, लोअर असतं ते वजायनल ओपनिंग. आता या दोघांच्या मध्ये काय डिफरन्स आहे? सो लोअर साईडला आहे, हे मात्र अप्पर साईडला असतं. याच्यावरती पार्शली कव्हरिंग असतं, पार्शली कव्हर्ड. सो वजायनल ऑरिफाइस इज पार्शली कव्हर्ड. कव्हर्ड बाय म्युकस मेम्ब्रेन called as hymen. So important in case of NEET, CET, even board. So partially covered by mucous membrane called as hymen, but urinary orifice, urinary opening is uncovered. It is uncovered. अनकवर्ड आहे, हे मात्र वजायनल ऑरिफाइस असतं, हे कवर्ड असतं, पार्शली कवर्ड असतं. म्युकस मेम्ब्रेनने कवर्ड झालेलं आहे, त्या म्युकस मेम्ब्रेनला काय म्हणायचं आहे? हायमेन. ओके. आता याच्यानंतर हा जो वेस्टिब्यूलचा पार्ट आहे, हा आतील पार्ट असतो, याला म्हणायचं वेस्टिब्यूल. आणि या वेस्टिब्यूलच्या ह्या वरच्या साईडला इथे एक असं कोनिकल स्ट्रक्चर असतं, हे मात्र सिंगल असतं. सो सिंगल कोनिकल स्ट्रक्चर. इथं बघा सेंट्रल डिप्रेशन असतं वर्टिकल, याला म्हणायचं वेस्टिब्यूल. त्याच्या खालच्या बाजूला असतं ते वजायनल ऑरिफाइस, वरच्या बाजूला असतं ते युरिनरी ऑरिफाइस. अप्पर अनकवर्ड असतं, लोअर पार्शली कवर्ड बाय हायमेन. आता या ठिकाणी याच्या वरच्या साईडला इथं एक सिंगल ओपनिंग दिसतं. हा जो पार्ट असतो याला म्हणायचं मॉन्स पिबिस. काय म्हणायचं? मॉन्स पिबिस. मॉन्स पिबिस. आता हे जे मॉन्स पिबिस आहे याच्यावरती हा जो अप्पर पार्ट असतो, फ्लेशी पार्ट असतो, लॅबिया मेजोराच्या वरच्या साईडला असतो, अप्पर अँड फ्लेशी पार्ट असतो. सो अप्पर अँड फ्लेशी पार्ट असतो विथ हेअर्स. हेअर्स हा मॉन्स पिबिस आणि आउटर साईडला असतात, ते हेअर्स असतात. सो अप्पर पार्ट आहे, फ्लेशी पार्ट आहे, याला म्हणायचं मॉन्स पिबिस. आता या ठिकाणी इनसाईडला हा लॅबिया मायनोरा आहे, त्याच्या अँटेरियर पार्टवरती एक कोनिकल स्ट्रक्चर असतं. ह्या कोनिकल स्ट्रक्चरला म्हणायचं क्लायटॉरिस. कॉल्ड ॲज क्लायटॉरिस. आता हे क्लायटॉरिस काय आहे? इज अ सिंगल कोनिकल स्ट्रक्चर, सिंगल अँड कोनिकल स्ट्रक्चर आहे. इट इज मेड अप ऑफ स्पेशल टाइप ऑफ इरेक्टाईल मसल्स. डू यू नो मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये आपण जर पेनिस हे एक्सटर्नल कॉप्युलेटरी ऑर्गन्स बघितलं होतं, त्या पेनिसमध्ये जसं कर्पोरा कॅव्हर्नोसा
हे एक इरेक्टाईल टिश्यू असतात. तसं या ठिकाणी ह्या क्लायटॉरिसमध्ये पण इरेक्टाईल टिश्यूज आहेत, कर्पोरा कॅव्हर्नोसा, आणि म्हणून इट इज इक्विवॅलंट टू दी पेनिस, ग्लान्स पेनिस ऑफ द मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. सो सिंगल कोनिकल स्ट्रक्चर, मेजर साईट ऑफ सेक्शुअल स्टिम्युलेशनची मेजर साईट असते अँड मेडअप ऑफ कर्पोरा कॅव्हर्नोसा. So it is equivalent to the penis of male system, equivalent to the penis of male system. Okay, penis of male system, because male penis having corpora cavernosa, erectile tissue असतात. So these are the erectile tissues and major site of sexual stimulations like a glans penis of male. So glans penis of male. So this is for NEET and CET, important part आहे. CET नीटसाठी CETसाठी महत्त्वाचं आहे. सो सिंगल आहे, कोनिकल आहे, अँटेरियर पार्टला आहे, कर्पोरा कॅव्हर्नोसाने तयार झालेला आहे, इरेक्टाईल टिश्यू आहे, सेक्शुअल स्टिम्युलेशन आहे, इक्विवॅलंट टू दी पेनिस और ग्लान्स पेनिस ऑफ दी मेल. ह्याच्यामध्ये हा जो लॅबिया मेजोरा आहे आउटर साईडला आहे. जसं मेलमध्ये स्क्रोटम असतं आउटर साईडला, तसं लॅबिया मेजोरासुद्धा आउटर साईडला आहे. सो इट इज इक्विवॅलंट टू दी स्क्रोटम ऑफ मेल सिस्टीम, इक्विवॅलंट टू दी स्क्रोटम ऑफ मेल सिस्टीम. हे MCQ साठी विचारलं जातं, मल्टिपल चॉईससाठी. कोणाचं इक्विवॅलंट असतं? सो इक्विवॅलंट टू दी स्क्रोटम ऑफ मेल, and it is clitoris is equivalent to the glans penis or penis of the male. आता इथंपर्यंतचा पार्ट बघितला आपण. या टोटल पार्टला म्हटलं जातं फालवा. काय म्हटलं जातं? फालवा. आता हे जे आहे तुम्हाला याच्यात ग्लँड्स पण आपण बघूया. हा जे वजायनल ऑरिफाईस आहे याच्या दोन्ही साईडला इथं ग्लँड्स असतात. वजायनल ऑरिफाईसच्या दोन्ही बाजूला ग्लँड्स आहेत. या ग्लँड्सला म्हटलं जातं बार्थोलिन ग्लँड्स. काय म्हटलं जातं? बार्थोलिन ग्लँड्स. सो these glands are also called as बार्थोलिन ग्लँड. 4 इनसाइडला जे वजायनल ऑरिफाईस आहे त्याच्या दोन्ही बाजूला ज्या ग्लँड्स आहेत त्या ग्लँड्सला म्हणायचं बार्थोलिन ग्लँड्स. इथं आपण लिहूया बार्थोलिन ग्लँड्स. बार्थोलिन ग्लँड्स वेस्टिब्युलमध्ये असतात. वेस्टिब्युलर ग्लँड्समध्ये ह्या ज्या बार्थोलिन ग्लँड्स असतात हे एक म्युकस लुब्रिकेटिंग फ्लूइड तयार करतात. आणि ह्या जसं मेल सिस्टीममध्ये लुब्रिकेटिंग फ्लूइड तयार केला तर कॉपर्स ग्लँड मी बल्बो युरेथ्रल ग्लँड्स म्हटलं जातं. सो दीज आर इक्विवॅलंट
काउपर्स ग्लँड्स म्हणजे ज्यालाच बल्बो युरेथ्रल ग्लँड्स म्हटलं जातं ऑफ अ मेल सिस्टीम ऑफ अ मेल and it produce the lubricating fluid secrete lubricating fluid secrete lubricating fluid. So this lubricating called as Bartholin glands. Okay, ॲक्सेसरी ग्लँडमधली पहिली ग्लँड आपण बघितली बार्थोलिन ग्लँड. नेक्स्ट ग्लँड आहे सिंगल ग्लँड असते ती युरिनरी ओपनिंगच्या साईडला असते, सिंगल असते युरिनरी ओपनिंगच्या ऑरिफायच्या साईडला असते. याला ग्लँड ऑफ स्किनी म्हटलं जातं. सो इट इज अ ग्लँड ऑफ स्किनी. इथंच दाखवूया ग्लँड ऑफ स्किनी, ग्लँड ऑफ स्किनी हे मात्र सिंगल असते, सिंगल आहे. अल्कलाइन फ्लूइड तयार करते, प्रोड्यूस अल्कलाइन फ्लूइड, अल्कलाइन fluid which decrease the acidity in vaginal tract, so produce alkaline fluid. So this is about external genitalia. स्पेशली आपण फालवा बघितला, फालवामधले पार्ट्स बघा वन्स अगेन. फर्स्ट वन इज लॅबिया मेजोरा, सेकंड वन इज लॅबिया मायनोरा, थर्ड वन इज वेस्टिब्यूल, देन फोर्थ वन इज क्लायटॉरिस, देन urinary opening, vaginal opening, and then glands. So this is about external genitalia. आता या ग्लँड्समध्ये दोन ग्लँड्स आपण बघितल्या. एक पहिली ग्लँड बघितली ती म्हणजेच बार्थोलिन ग्लँड्स, दुसरी बी ग्लँड बघितली ती म्हणजेच ग्लँड ऑफ स्किनी. युरिनरी ओपनिंगच्या साईडला असतं, ही सिंगल आहे, ही पेअर्ड असते. सो दीज आर दी पेअर्ड ग्लँड्स असतात, लेफ्ट अँड राईट असतात, वजायनल ओपनिंगच्या दोन्ही साईडला असतात आणि सिक्रेट दी लुब्रिकेटिंग फ्लूइड तयार करतात. ही मात्र सिंगलच आहे, दोन डक्ट तयार करते पण ग्लँड सिंगल आहे आणि अल्कलाइन फ्लूइड तयार करते. सो दिस इज अबाउट एक्सटर्नल जेनिटॅलिया इन फिमेल सिस्टीम. याच्यानंतर आपल्याला शेवटची ग्लँड बघायची आहे ती म्हणजेच मेमरी ग्लँड्स बघायचे आहे. पण मेमरी ग्लँड्सकडे जायच्या अगोदर हा जो पार्ट दाखवलेला आहे डायग्रॅमच्या साह्याने, हा पार्ट नोटमध्ये लिहून घ्या. बघा डायग्राम एक्सप्लेनेशन आपण पुसल्यानंतर तुम्हाला जे डायग्राम दिसते त्याचे लेबल्सही क्लिअर दिसतील, त्यामुळे डायग्राम काढणं सोपं जाईल तुम्हाला. सगळे व्यवस्थित लिहिलेले आहेत, सिक्वेन्शियली लिहिलेले आहेत. एक्सटर्नल जेनेटेलिया याला म्हटलं जातं हलवा. ओके, डायग्राम काढून घ्यायचे नोटबुकमध्ये. ओके, लास्ट ग्लँड आपल्याला बघायचे आहे ती म्हणजे मेमरी ग्लँड्स. हे मॅमेलियन क्लासचं एक वैशिष्ट्य आहे, प्रेझेन्स ऑफ मेमरी ग्लँड्स. तर या मेमरी ग्लँड्स आपल्याला डिटेल पाहायच्या आहेत. ॲक्च्युली मेमरी ग्लँड्स ह्या मेल फिमेल दोघांच्यामध्ये पण प्रेझेंट असतात, परंतु या फक्त फिमेलमध्येच सेक्स्युअल मॅच्युरिटी प्युबर्टीनंतर फंक्शनल स्टेटला येतात. सो फंक्शनल इन फिमेल आफ्टर प्युबर्टी प्रेग्नन्सी, बट नॉन फंक्शनल इन मेल. आता हे ज्या मेमरी ग्लँड्स आहेत ह्या थोरॅसिक रिजनला असतात, पेअर्ड असतात, लेफ्ट अँड राईटमध्ये असतात. सो प्रेझेंट ॲट वेंट्रल साईड ऑफ थोरॅक्स, वेंट्रल टू दी थोरॅक्स. ओके, पेअर्ड आहेत, लेफ्ट अँड राईट असतात. सो पेअर्ड that is left and right. Okay, these mammary glands are modified sweet glands. So these are modified
आपल्या त्वचेमध्ये ग्लँड्स असतात, स्वीट ग्लँड आणि सेबॅसियस ग्लँड. पैकी स्वीट ग्लँडचं मॉडिफिकेशन आहे. सो मॉडिफाईड स्वीट ग्लँड्स, मॉडिफाईड स्वीट ग्लँड महत्त्वाचा पार्ट आहे. सो मे बी आस्क फॉर नीट CET. important. So these mammary glands are functional after puberty, shows development after puberty. Puberty in the sense sexual maturity, sexual maturity. That means at the age of 10 to 12 years after sexual maturity female मध्ये असते, ते डेव्हलप होतात. दे आर फंक्शनल आफ्टर दी पार्च्युरेशन. याचं मेन फंक्शन असतं फॉर्मेशन अँड इजेक्शन ऑफ मिल्क. सो इट इज कंट्रोल्ड बाय हार्मोन्स, हार्मोनल कंट्रोल आहे. सो फॉर्मेशन and ejection of milk under hormonal control by hormonal control. ओके, हार्मोनल कंट्रोल. यासाठी जे हार्मोन्स असतात, गोनॅडोट्रॉपिक हार्मोन असतात GTH, गोनॅडोट्रोपिक हार्मोन्स. या गोनॅडोट्रोपिक हार्मोन्समध्ये स्पेशली LH असतं, लुटिनायझिंग प्रोलॅक्टिन असतं, LTH असतं, लॅक्टोट्रोपिक हार्मोन. हे गोनॅडोट्रोपिक हार्मोन्स असतात, याच्यामध्ये डेव्हलपमेंट होते. सो डेव्हलपमेंट बाय इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन. LTH इज रिस्पॉन्सिबल फॉर फॉर्मेशन ऑफ इजेक्शन ऑफ मिल्क. लॅक्टोट्रोपिक हार्मोन म्हणायचं, लॅक्टोट्रोपिक हार्मोन. सो लॅक्टोट्रोपिक हार्मोन हे गोनॅडोट्रोपिक हार्मोन आहेत. गोनॅडोट्रोपिक हार्मोन. सो लॅक्टोट्रोपिक हार्मोन यालाच प्रोलॅक्टिन पण म्हटलं जातं. फॉर्मेशन ऑफ मिल्क करतं प्रोलॅक्टिन, आणि इजेक्शन ऑफ मिल्क असतं ते ऑक्सिटोसिन असतं. याचं फंक्शन आहे फॉर्मेशन ऑफ मिल्क, फॉर्मेशन ऑफ मिल्क. आणि दुसरं जे हार्मोन आहे ऑक्सिटोसिन, पोस्टेरियर पिट्युटरीमध्ये तयार होतं. इजेक्शन ऑफ मिल्क, इजेक्शन ऑफ मिल्क आफ्टर पार्च्युरेशन. पार्च्युरेशन या शब्दाचा अर्थ आहे चाइल्ड बर्थ. चाइल्ड बर्थ नंतर ऑक्सिटोसिन मिल्क इजेक्शनचं काम करतं. सो चाइल्ड बर्थ याला पार्च्युरेशन म्हटलं जातं. सो हार्मोनल कंट्रोल मेकॅनिझम, ऑक्सिटोसिन हार्मोन आहे, GTH गोनॅडोट्रोपिक आहे, लॅक्टोट्रोपिक आहे, इव्हन इस्ट्रोजन आहे. इस्ट्रोजन, ओव्हायरियन हार्मोन आहे. डेव्हलपमेंट होते. सो डेव्हलपमेंट ऑफ मेमरी ग्लँड्स. बघा, ग्लँड्सला डेव्हलप करणारा हार्मोन आहे ते इस्ट्रोजन आणि GTH. म्हणजे आज GTHमध्ये FSH असेल किंवा LH असेल, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन किंवा लुटिनायझिंग हार्मोन. हा हार्मोनल पार्ट आहे तो आपण नंतर बघणार आहे, हा डिटेल पाहणार. आत्ता जस्ट आपण बघितलं. लॅक्टोट्रोपिक म्हणजेच प्रोलॅक्टिन आहे, ते काय करतं फॉर्मेशन ऑफ मिल्क, हे त्याचं फंक्शन आहे. ऑक्सिटोसिनचं इजेक्शन ऑफ मिल्क आहे. इस्ट्रोजनचं डेव्हलपमेंट ऑफ मेमरी ग्लँड्स.
आता हे कशा पद्धतीनं डेव्हलप करतील आपण डायग्रॅमच्या सहाय्याने मेमरी ग्लँडचे आपण डायग्रॅम डिटेल पाहणार आहोत. ओके, बघा मेमरी ग्लँड थोरॅसिक रिजन असतात, पेअर्ड असतात. थोरॅसमधला हा पार्ट आहे, हा जो बॅक साईडला दाखवलेला आहे इथं, हा जो दाखवलेला डार्क पार्ट आहे रिब्सचा पार्ट आहे. थोरॅसिक पार्टमध्ये ज्या रिब्स असतात, बरगडे असतात, त्याचा पार्ट दाखवलेला आहे, हे रिब्स आहेत. ह्या दोन रिब्सच्या मध्ये मसल्स असतात, तुम्हाला माहीत आहे इंटरकॉस्टल मसल्स असतात. सो दीज आर दी मसल्स, इंटरकॉस्टल मसल्स असतात, ह्या दोन रिब्सच्या मध्ये असतात. सो इंटरकोस्टल मसल्स. डायफ्रॅमचा व्हॉल्यूम कमी करणं जास्त करणं हे इंटरकॉस्टल मसल्सवरती. इनलेशन आणि एक्सपायरेशन, इन्स्पायरेशन आणि एक्सपायरेशन, ब्रिथिंग म्हणतो, हे इंटरकॉस्टल मसल. हे 11th आपण ते पाहिलेलं आहे, रिब्स आहेत. आता हे रिबच्या आतील मसल्स आहेत, हे पेक्टोरॅलिस मसल्स आहेत आणि हे थोरॅक्समध्ये असतात. सो दीज आर दी पेक्टोरल पार्ट म्हणजे थोरॅक्सचा पार्ट असतो. सो पेक्टोरॅलिस मसल्स आतील साईडला असतात. आता याच्या इनसाईडला ह्या मेमरी ग्लँडमध्ये वेगवेगळे पार्ट्स असतात, असे ब्रँचड ट्युब्युल्स असतात. डक्ट असतात असे. तर हा जो बाहेरचा पार्ट असतो याला म्हणायचं लोब्यूल. काय म्हणायचं? लोब्युल्स. म्हणजे मेमरी लोब्युल्स म्हटलं तर लोब्स म्हटलं तर मेमरी लोब्स. हा एक मेमरी लोब घेतला तर याच्यामध्ये अशा पद्धतीचे अल्व्हिओलाई असतात. जसं लंग्समध्ये आपल्या अल्व्हिओलाई असतात, अशा इथं मेमरी अल्व्हिओलाई असतात. ह्या मेमरी अल्व्हिओलाई आहेत. हे एकाला म्हटलं तर मेमरी लोब्यूल. काय म्हणायचं याला? मेमरी लोब्यूल. इकडून नावं दिलं आपण. हा एक लोब्यूल आहे, हा दुसरा लोब्यूल आहे, हा नेक्स्ट लोब्यूल आहे, मेमरी लोब्युल्स. व्यवस्थित लक्ष द्या. लोब्यूल 15 to 20 नंबरचे मेमरी लोब्युल्स असतात. असे 15 to 20 नंबरचे मेमरी लोब्युल्स असतात. आता ह्या लोब्युलच्या इनसाईडला हा जो अल्व्हिओलाई लाईक पार्ट आहे याला मेमरी अल्व्हिओलाई म्हणायचं. काय म्हणायचं? मेमरी अल्व्हिओलाई. अनेक असतील तर, सिंगल असतील तर अल्व्हिओलस. ह्या ग्लँडसारखं फंक्शन करतात, सिक्रिशन करतात, मिल्क तयार करतात आणि तयार केलेलं मिल्क इथं आत सोडतात. हे आत ज्या ठिकाणी सोडतात म्हणजे हा जो पार्ट असतो हा डक्टचा पार्ट आहे, याला मेमरी ट्युब्यूल म्हटलं जातं. म्हणजे बघा इथं थोडंसं डिटेल दाखवतो. हा मेन पार्ट आहे, हा थोडा त्याचा स्वेलिंग पार्ट असतो, हा पुढचा डक्ट आहे. असे त्याला अनेक डक्ट जोडले जातात. इथं गेल्यानंतर त्याला साईडला अशा ब्रँचेस तयार होतात. याच्या टोकाला अशा लार्ज नंबरच्या अल्व्हिओलाई असतात. हा एक लोब्यूल दाखवला आपण. काय दाखवला आहे? लोब्यूल. ह्या त्याच्या अल्व्हिओलाई आहेत आणि अल्व्हिओलाईपासून येणारा डक्ट असतो म्हणजे हा डक्ट आहे, याला म्हणायचं मेमरी ट्युब्यूल.
काय म्हणायचं, मेमरी ट्युब्यूल. अल्व्हिओलायपासून जो डक्ट येतो याला म्हणायचं मेमरी ट्युब्यूल, कॉल्ड ॲज मेमरी ट्युब्यूल. ओके. आता अशा अनेक ट्युब्यूल एकत्र जोडले की या ठिकाणी मेमरी डक्ट तयार होतो. म्हणजे मी तुम्हाला इथं ब्लॅक कलरनी दाखवतो, हा मेमरी डक्ट आहे. ब्ल्यू कलरचे आहेत ते मेमरी ट्युब्यूल आहेत. बघा, हा ब्ल्यू कलरचा जो पार्ट आपण दाखवतो याला म्हणायचं मेमरी ट्युब्यूल. काय म्हणायचं, मेमरी ट्युब्यूल. आणि ब्लॅक कलरचा आहे म्हणजे हा बघा, हे आपण याला लेबल करूया अल्व्हिओलाय, ओलस म्हणूया आपण, सिंगल आहे. हा त्याचा जो डक्ट आहे, सिंगल डक्ट आहे, याला म्हणायचं मेमरी ट्युब्यूल. ओके. आता हे सगळे ट्युब्यूल जोडले की इथून एक कॉमन डक्ट तयार होतो, याला म्हणायचं मेमरी डक्ट. काय म्हणायचं, मेमरी डक्ट. अशा अनेक मेमरी डक्ट एकत्र आला एक स्वेलिंग पार्ट असतो, याला म्हटलं जातं मेमरी एम्प्युला, मेमरी एम्प्युला किंवा मेमरी सायनस पण म्हटलं जातं. याच्यानंतर हा जो पुढचा डक्ट तयार होतो याला म्हणायचं लॅक्टिफेरस डक्ट. सो लॅक्टिफेरस डक्ट. हे जे खालच्या साईडचं जे लेबल केलेलं आहे याला एम्प्युला म्हणायचं आहे. हा जो दाखवलेला पार्ट आहे मेमरी एम्प्युला आणि हा लॅक्टिफेरस डक्ट आहे, हे लेबल आहे. ओके. म्हणजे हे आपण मेमरी ट्युब्यूल दाखवलेलं आहे. मेमरी ट्युब्यूल नंतर मेमरी डक्ट तयार होतो ब्लॅक कलरचा, मेमरी डक्ट आहे. ओके. हे अनेक मेमरी डक्ट पुढे आले की अशा ठिकाणी एम्प्युला तयार होतो, स्वेलिंग पार्ट तयार होतात, अनेक एम्प्युला तयार होतात. आणि हे सगळ्या एम्प्युला पुढं टिपला ओपन होतात सायनुसेटच्या ठिकाणी, याला म्हणायचं मेमरी एम्प्युला, मेमरी एम्प्युला. ओके. आणि हा जो पुढचा पार्ट आहे याला म्हटलं जातं लॅक्टिफेरस डक्ट, फेरस डक्ट. आणि हे लॅक्टिफेरस डक्ट एका टिपला ओपन होतात, ह्या टिपला म्हणायचं निपल, कॉल्ड ॲज निपल. ह्या निपलच्या सभोवताली एक ब्राऊन कलरचा एरिया असतो. हा जो ब्राऊन कलर्ड एरिया असतो अराउंड दी, याला म्हटलं जातं ॲरिओला, कॉल्ड ॲज ॲरिओला, ॲरिओला. ब्राऊन कलर्ड एरिया अराउंड दी निपल कॉल्ड ॲज ॲरिओला. सो दिस इज अबाउट मेमरी ग्लँड. फंक्शन आहे फॉर्मेशन अँड सिक्रिशन ऑफ मिल्क अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ हार्मोन्स. हार्मोनच्या साह्याने मिल्क तयार केलं जातं. इवन दो याच्या सभोवताली इथं फॅटी टिश्यू पण असतात साईडला. या ठिकाणी जर आपण दाखवले, हा जो बाहेरचा पार्ट आहे या ठिकाणी हे फॅटी टिश्यू असतात सगळे. सो सराउंडेड बाय फॅटी टिश्यूज. सो दीज आर दी फॅटी टिश्यू. फॅट असते, स्टोअर्ड फॅट असते, ॲडिपोज टिश्यूज असतात. सो दिस इज अबाउट मेमरी ग्लँड. मॉडिफाईड स्वीट ग्लँड आहे. याचं मेन फंक्शन आहे फॉर्मेशन
and ejection of milk. So specially functional in case of female during pregnancy. So this is about mammary gland. सिक्वेन्स खूप महत्त्वाचा आहे. मेमरी लोब्यूल असतं, त्याच्यामध्ये मेमरी अल्व्हिओलाई असतात, सॅकलाइक स्ट्रक्चर. मेमरी अल्व्हिओलाईमध्ये काय तयार केलं जातं, मिल्क फॉर्मेशन केलं जातं. इथं मिल्क तयार केलं जातं. हे तयार केलेलं मिल्क नंतर ट्युब्युलमध्ये जातं. बघा इथं मिल्क तयार होतं. हे तयार झालेलं मिल्क नंतर कुठं जातं, मिल्क ट्युब्यूल. ट्युब्यूलमधून मिल्क डक्टमध्ये, डक्टमधून मेमरी ॲम्प्युलामध्ये, ॲम्प्युलामधून लॅक्टिफेरस टिश्यूमध्ये डक्ट, आणि लॅक्टिफेरस नंतर निपल, निपलमधून आउटसाइड दी बॉडी. सो दिस इज दी मिल्क ट्रान्सपोर्ट सिस्टीम. लॅक्टो मीन्स मिल्क, लॅक्टिफेरस डक्ट असतात. सो दिस इज अबाउट मेमरी ग्लँड. विथ डायग्रॅम आपण डिटेल दाखवलेलं आहे, व्यवस्थित लिहून घ्या.